नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. त्या वयातही तुम्ही खूप परिपक्व होतात हे तुमच्या चर्चेच्या विषयावरूनच दिसून येतं. विकास हा सुद्धा प्रेमाचा एक पैलू आहेच. आपण त्याविषयी बोललो आहोत. श्रीकृष्णांसारखा पती लाभल्याने मला ज्ञानाचं भांडारच उपलब्ध होतं. त्यानंतर श्रीकृष्ण किती काळ वृंदावनात राहिले, काही मास. त्यानंतर त्यांना मथुरेत जावं लागलं आणि अनेक वर्षांचा विरह तुमच्या वाट्याला आला. हो, माझ्याच कर्मांचे परिणाम. राधेला श्रीदामांनी दिलेल्या शापाची आठवण झाली. तुम्हाला योग्य अयोग्याचा विचार करून वागावं लागतं हे मी प्रथमच ऐकलं. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सर्वप्रथम योग्य अयोग्याचा विचार करायला हवा. ही एक विचारणीय गोष्ट आहे. देवतांच्या हाती परमेश्वराने निरंकुश सत्ता दिली असती तर काय झालं असतं, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं ही रोचक ठरेल. आमच्यावरही अंकुश ठेवणारी सर्वोच्च सत्ता अस्तित्वात आहे हे बरंच आहे. एक साधी गोवर्धन पूजा केल्याने इंद्र इतका क्रोधित झाला. त्याचं गर्वहरण करणारे श्रीकृष्ण पृथ्वीवर होते म्हणून अनर्थ टळला. हो, असा विचार केल्यावर मला ही व्यवस्था योग्यच आहे समजलं. यापूर्वी अशा तात्विक प्रश्नांचा मी विचार केला नव्हता. श्रीकृष्ण मथुरेत गेले त्यानंतर विराहाचा कालखंड सुरू झाला. श्रीकृष्ण मथुरेत गेल्यावर माझ्या जीवनात कोणताही रंग राहिला नाही. सगळं नीरस झालं. तुम्ही वृंदावनात कशा राहिलात आणि श्रीकृष्ण तुम्हाला शेवटी कसे भेटले हे मला जाणून घ्यायचं आहे. हो, तेही मी तुला सांगेन. विरहाची भावना आता तुझ्या परिचयाची झाली असेल. हो हो, तुम्ही जन्मभर विरह सहन केला. माझा विरह काही महिन्यांचाच आहे. विरह म्हणजे काय हे समजण्यासाठी तितका काळही पुरेसा आहे, राधा म्हणाली. विरह कसा असतो हे मी अनुभवलं आहेच, पण विरह म्हणजे काय याबाबत तात्विक विचार केला नाही. विरह काय आहे? एखादी व्यक्ती कायम आपल्यासोबत राहावी अशी भावना स्वाभाविकतःच आपल्या मनात असते. श्रीकृष्ण अवतार घेणार होते तेव्हा तुम्हालाही त्यांच्यापासून दूर राहावं लागू नये असं वाटलं. त्यामुळे एका अर्थी याबाबत देवता आणि मनुष्यही समान आहेत. इंद्र आणि इंद्राणी किंवा तुम्ही किंवा श्रीकृष्ण अशी दाम्पत्य देवतांमध्ये आहेत. सदैव एकत्र राहण्याची इच्छा सुंदर आहेच. आपला प्रियकर किंवा प्रेयसी काही काळाने आपल्याला पुन्हा भेटणार आहे हे माहीत असूनही विरहामुळे व्याकुळ होणं म्हणजे प्रेमाला जीवनातील एकमेव महत्त्वाची गोष्ट मानणंच नव्हे का? हे मी तुमच्याबाबत बोलत नाही, कारण जन्मभर विरह सहन करावा लागणार आहे हे माहीत झाल्यावर कोणीही दुःखी होईलच. मी लहानशा विरहाबाबत बोलत आहे. माझ्या मनात जे विचार आले ते मी जसेच्या तसे व्यतीत केले. प्रेम ही जीवनातील एकमेव महत्त्वाची गोष्ट नसेलही, मात्र ती सर्वात महत्त्वाची गोष्ट निश्चितच आहे. अजून एक तत्त्व लक्षात घेण्यासारखं आहे. ते म्हणजे दोन गोष्टींमध्ये अद्वैत आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण दोन गोष्टींचं अस्तित्वही मान्य करतो. अद्वैत हा त्यांचा सहसंबंध आहे. सखोल विचार केल्यावर सुचलेलं तत्व आहे. पण दोन गोष्टींमध्ये अद्वैत असण्यासाठी मुळात दोन गोष्टी अस्तित्वात असायला हव्या. सुख आणि दुःखही असाच आहे. त्यांच्या अद्वैतालाच आपण तृष्णा म्हणतो. त्यामुळेच तृष्णा सुखही देऊ शकते आणि दुःखही देऊ शकते. त्यामुळेच काहींना तृष्णा दुःखदायी वाटू शकते व काहींना सुखकारकही वाटू शकते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मग प्रेमालाही तृष्णेचंच एक अंग म्हणावं का, की तृष्णा हा प्रेमाचा एक घटक आहे? मी विचारलं. तुला काय वाटलं? राधेने मलाच विचारलं. मी क्षणभर विचार करून म्हणाले, मला वाटतं तृष्णेला प्रेमाचा घटक म्हणता येणार नाही, कारण तृष्णा ही फक्त प्रेमाबाबत असते असं नाही. अनेक गोष्टींबाबत मनात तृष्णा असू शकते, पण प्रेमाला तृष्णा म्हणणंही योग्य वाटत नाही. तसं केल्याने प्रेमाचा उदात्त आणि पवित्र अर्थ नष्ट होऊ शकतो. स्त्री आणि पुरुषाच्या मनातील विषय वासना हे तृष्णेचं अंग असू शकेल.
प्रेम वासनेहूनही भव्य आहे. ते काहीतरी वेगळंच आहे. हो, त्याची ठराविक अशी व्याख्या करताच येणार नाही. तुमच्याशी बोलताना मला जाणवलं की मला विरहाचा अनुभव आहे असंही म्हणता येणार नाही. कारण विवाह आणि वियोग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विरह म्हणजे तात्पुरतं दूर जाणं, वियोग म्हणजे कायमचं दूर जाणं. मी रोहितपासून दुरावले तेव्हा आमचं नातं संपलं आहे असं मला वाटत होतं. वाटत होतं म्हणजे अजूनही तीच परिस्थिती आहे. त्याचा मेसेज येताच वियोगाचं विरहात रूपांतर झालं. आमची पुन्हा भेट झाली तर आम्ही कायमचे दुरावलो असं म्हणता येणार नाही. आम्ही पुन्हा भेटणार आहोत हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी तो एक वियोगच होता. वियोग विरहापेक्षा अधिक दुःखदायीच असतो. संयोगाची अपेक्षाही मनात राहत नाही. ते कटू सत्य पचवणं निश्चितच जड जातं. हो, माझ्या मनात कायम एक प्रश्न येतो. टाईम हिल्स एव्हरीथिंग असं म्हणतात. वेळ हा सगळ्या दुःखांवरचा उत्तम उपाय आहे. वियोगामुळे झालेली जखमही काळामुळे भरते का? ज्या व्यक्तींशिवाय आपण एक दिवसही राहू शकणार नाही त्या व्यक्तीशिवाय आपण सहज जगू शकतो का? माणसाची जगण्याचीच आसक्ती एवढी आहे की तो जगण्यासाठी कोणत्याही दुःखाला विसरू शकेल. हेच सत्य आहे का? हेच सत्य आहे. ते स्वीकारताना कुणालाही भीती वाटेलच. आपणही असेच क्रूर आहोत का असा प्रश्न मनात येईल. पण जीवनच मुळात प्रवाही आहे. ते एका ठिकाणी थांबू शकत नाही. एखादा क्षण कितीही आनंदाचा असला तरी त्याला थांबवता येत नाही. त्याप्रमाणे दुःखालाही फार काळ जीवनावर वर्चस्व गाजवता येत नाही. काळ त्या दुःखद स्मृतीचं विस्मरण घडवतो की सुखाची कामना पुन्हा जागृत झाल्याने तो व्रण नाहीसा होतो. या दोन्ही शक्यता निराशाजनकच आहेत. कारण दुःखाचं केवळ विस्मरण होत असेल तर येणाऱ्या सुखाचं महत्त्व कमी होतं. कारण ते नवं सुख फक्त पोकळी भरून काढण्यासाठी उपयुक्त असतं. आपण त्या सुखाची कामना केलीच नसते. सुखाची कामना जागृत झाल्याने वियोगामुळे मनातील जखम भरते. तर गतकाळातील सर्व सुखांचं महत्त्व कमी होतं. आपण वस्तुतः लोभी आहोत आणि कोणतंही दुःख त्या लोभाहून श्रेष्ठ ठरत नाही हेच त्यातून सिद्ध होतं. या प्रश्नाची उकल तू एखाद्या तत्त्वज्ञाप्रमाणे केली हे पाहून मला आनंद झाला. तू म्हणतेस ते चूक नाही. मात्र ते सूत्र सर्वांनाच लागू होत नाही. प्रत्येकाला जीवनाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने शोधावा लागतो. ज्यांच्यासाठी प्रेम हाच जीवनाचा अर्थ असतो त्यांच्यासाठी वियोगाची व्रण कधीही भरून न निघणारा असेल. पण ज्यांच्यासाठी प्रतिष्ठा किंवा संपत्ती हा जीवनाचा अर्थ असेल त्यांना प्रेम हा जीवनाचा केवळ एक घटक वाटत असेल. त्यांनी त्यांचं मन, बुद्धी आणि वेळ प्रेमासाठी फारसं न गुंतवल्यानं दुःखातून बाहेर पडणंही त्यांना सहज शक्य होत असेल. तुमच्यासाठी प्रेम हाच जीवनाचा अर्थ होता का? अर्थातच. त्याहून पुढे जाऊन मी असं म्हणेन की कृष्ण हाच माझ्या जीवनाचा अर्थ होता. तेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट होतं आणि फलितही होतं. माझ्यासारख्या अनेक स्त्री पुरुष समाजात असतीलही. काहींची भूमिका वेगळी असेल. ज्याने त्याने आपापला मार्ग शोधायलाच हवा. तेच मलाही करावं लागणार आहे. मी बहुधा द्विधा मनस्थितीत आहे. प्रेम हा जीवनाचा एकमेव अर्थ असावा असं मलाही वाटतं. पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी, स्वावलंबी आणि स्वतःच्या मतांवर ठाम असणारी मुलगी होण्याची संधी कित्येक शतकानंतर आम्हाला मिळाली आहे. असं असताना प्रेमालाच जीवनाचा एकमेव अर्थ म्हणणं माझ्या बुद्धीला पटत नाही. माझी कारकीर्द माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मला नुकताच जो अनुभव आला त्यामुळे मी हादरले आहे. काहीही झालं तरी आपण सक्षम असायलाच हवं हे मला पटलं आहे. तुझं हे मत अगदी योग्य आहे. श्रीकृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यावर मला पूर्ण तारुण्य एकटीला व्यतीत करायचं होतं. मातापित्याचं सहकार्य होतंच. श्रीकृष्णांच्या पराक्रमाची वार्ता वनापर्यंत पोहोचत होती. काही काळाने द्वारकाधीश श्रीकृष्णांची पत्नी म्हणून मला ओळखलं जात होतं. सगळ्यांची दृष्टी मला एकच प्रश्न विचारत होती. राधे, तू कृष्णाशी विवाह केला असं म्हणतेस, मग कधी येणार तुझे पती? द्वारका वसवणाऱ्या श्रीकृष्णांची पत्नी म्हणून तुझा सन्मान केला जाईल. तू ऐश्वर्यात जगशील. इथे गोपीचं जीवन काय जगतेस? माझ्याकडे उत्तर नसायचं. मी एकांतात अश्रू ढाळायचे. तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल.
हो, एकांतात असणं आणि एकटं असणं या दोन्ही परिस्थितींमध्ये खूप भिन्नता आहे. एकांत हा व्यक्तीचा निर्णय असतो. ऋषी पर्वतांवर एकांतात तपश्चर्या करतात. तो त्यांचा निर्णय असतो. मात्र ते एकटे नसतात. परमात्मा आपल्या अंतःकरणातच आहे असा त्यांना विश्वास असतो. शिवाय ईश्वर प्रसन्न झाल्यावर आपण त्रिविध तापांपासून मुक्त होऊ हे त्यांना माहीत असतं. त्यामुळेच ते एकटे नसतात. माझ्या बाबतीत तसं नव्हतं. मला तपश्चर्या करून स्वर्ग प्राप्त करायचा नव्हता. मी गोलोकात निवास करत होतेच आणि केवळ एका जन्मासाठी पृथ्वीवर आले होते. परमात्मा श्रीकृष्ण हे माझे पती होते आणि तेच माझ्यापासून दूर गेले होते. म्हणायला त्यांची सावली अर्थात त्यांच्या आठवणी त्या वृंदावनात होत्या. मात्र त्यांना बघण्याचं सुखही मला प्राप्त झालं नाही. तुमच्यासह तुमचे कुटुंबीय होते, वृंदावनवासी होते, तरीही तुम्हाला एकटेपणा का वाटला असेल हे मी बहुधा समजू शकते. मलाही माझ्या घरात राहून असंच वाटतं. ते चांगले आहेत, तरी एक रिक्तता जाणवते. अर्थात मी तुमच्याशी तुलना करू शकत नाही, पण मी पुढे काही बोलण्यापूर्वीच राधा म्हणाली, अगं असं काही नाही. मीही मनुष्यच होते. माझी कथा ही एका युवतीचीच कथा आहे. त्यामुळे मला काय वाटलं असेल हे तू समजूच शकते. त्याप्रमाणेच तुझी भावनाही मी समजू शकते. हा एकटेपणा भयंकर वाटतो मला. एखाद्या मुलाशी माझं लग्न ठरलं आणि त्याच्यासह राहूनही मला एकटेपणाच वाटला तर? रोहित सोबत असताना जसं वाटत होतं तसं पुन्हा वाटलंच नाही तर? ही भीती मनात आहे. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही हे मला आधीपासूनच वाटत होतं. पण त्याच्या अनपेक्षित निर्णयामुळे मी पुन्हा त्याच्यावर आधीसारखा विश्वास ठेवू शकत नाही. समोरच्याला आपलं एकटेपणाच्या दरीत लोटत आहोत हे तरी त्याला समजायला हवं होतं. मला त्या तरीत ढकलून त्याने अक्षरशः पळ काढला. परिस्थितीचा सामना केला नाही. ज्याला भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांची कल्पना नाही आणि त्या समस्या सोडवण्याची हिंमत नाही, त्यांनी प्रेमात पडण्याचा धाडसी निर्णय घेऊच नाही. त्यांनी दूरच राहावं. माझं दुःख पुन्हा उफाळून आलं. तो निर्णय धाडसी असतो हे मात्र खरं. पुढे आपल्या वाट्याला वियोग आला तर भूतकाळ कायम असा त्रास देतो. वियोगच काय, विरहसुद्धा असाच वेदनादायी असतो. हो, नकळत आपण आत्ममग्न होतो. स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसतो. ती एका प्रकारे आत्ममग्नताच झाली. मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबियांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. त्या नात्यांवरही परिणाम होतो. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती असेल तर ती कालांतराने नातं पूर्ववत होण्याची वाट बघते. पण व्यक्ती समजूतदार नसेल तर नातं बिघडतं. आपणही दुःखात असल्याने प्रत्येक नात्याकडे लक्ष देत नाही. जी गोष्ट सर्वाधिक सुखावह ठरू शकते तीच गोष्ट इतकं दुःखही देऊ शकते. तू म्हणालीस ते खरं आहे. त्या विरह काळात आपलं व्यक्तिमत्व बदलतं. मी म्हणाले, प्रेम हे खरंच क्षणिक आहे असं वाटतं. समाजाची रचनाच अशी आहे की कधी ना कधी विरह सहन करावा लागतोच. मग तो व्यवसायाच्या निमित्ताने असो किंवा अन्य कोणत्याही कारणाने. अंतिमतः मृत्यू ही वियोगाला कारणीभूत ठरतोच. त्यामुळे प्रेम किती उदात्त आणि सुंदर वाटत असलं तरी ते क्षणिकच असतं. हे सत्य आधीच लक्षात घ्यावं का? तितक्या उत्कटतेने प्रेमात पडू नये का? म्हणजे भविष्यात दुःखही होणार नाही. ते सुखाचा विचार करतात. त्यांना दुःखाचा विचारही टाळता येत नाही. हे सुख किंवा दुःख नियंत्रित करता येत नाही. मला अमुक इतक्या प्रमाणातच सुख हवं असं म्हटलं तरी नियती काही आपल्यानुसार चालत नाही, आपल्या आज्ञेनुसार बदलत नाही. त्यामुळे कमी सुख उपभोगलं म्हणजे कमी दुःख वाटायला येईल असं मुळीच म्हणता येत नाही. तुम्ही सुखी होण्यासाठी कष्ट करत असाल तर मिळालेल्या सुखाचा अपमानही करू नये. श्रीकृष्णही तत्त्वज्ञ आणि योगशास्त्र निपुण होते. मात्र त्यांनी जीवनातल्या आनंदाचा जाणीवपूर्वक त्याग केला नाही. तत्त्वज्ञानाबाबत बोलायचं असेल आणि जीवनाचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर सदैव गंभीर आणि आनंदापासून दूर राहावं लागत असे नाही. श्रीकृष्ण चरित्रातून हेच दिसून येतं. हे मलाही पटलं. प्रेम हे स्वभावतःच क्षणिक आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? आपण ज्या उत्कट आणि विवेकी प्रेमाबाबत बोललो त्याला अनेक जन्मही पुरणार नाही. राधा म्हणाली, असं प्रेम केल्यावर विरह सहन करावा लागला तर तो अधिकच त्रासदायक ठरतो.
अनेक जन्म सोबत राहण्याची इच्छा असली आणि काही कारणांनी ती इच्छा मारावी लागली तर? मी प्रश्न उपस्थित केला. ते दाम्पत्य दुर्दैवी ठरेल, पण त्यांच्या दुर्दैवामुळे प्रेमाचं स्वरूप बदलू शकत नाही. ते तसंच असतं. आपण ज्या खऱ्या प्रेमाला विचारात घेऊन बोलत आहोत ते प्रेम दाम्पत्याच्या मनात असेल तर विरह काळातही त्याच्या मनातून प्रेम नष्ट होऊ शकत नाही. मी माझ्या अनुभवावरूनच सांगते. श्रीकृष्णावतार संपला आणि आम्ही गोलोकाकडे प्रस्थान केलं तेव्हा आम्हा दोघांच्या मनात तितकंच प्रेम होतं. ते कमी झालं नव्हतंच. तुम्ही जे सांगता ते सुंदर आहे, क्षमा करा, पण मला ते स्वप्नमयच वाटतं. खरंच असं प्रेम कोणाला करता येईल का? मला तरी हे शक्य नाही. त्यापेक्षा असं वाटलं की हे सगळं नकोच. पुन्हा विचारही मनात आणू नये. आहे तसंच राहावं. श्रावणी, कधीतरी आपल्याला कोमेजायचंच आहे या विचाराने फूल स्वतः उमलायचं थांबतं का? त्याचा सुगंध कमी होतो का? कधीतरी प्रवास संपणार असं म्हणून नदी उगमस्थानीच थांबते का? जीवन हा असा पुढे जाणारा प्रवाह आहे. तू ठरवलं तरी तो थांबणार नाही. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत तो तुझं अस्तित्व प्रवाहीच राहील. किंबहुना तुझ्या मृत्यूनंतरही ते प्रवाहीच असेल. फक्त तुला भूतकाळाचं विस्मरण होईल इतकंच. त्यामुळे असा निराशाजनक विचार करू नको. तुला माझा प्रेमविषयक दृष्टिकोन स्वप्नवत वाटला ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही, कारण तो स्वप्नवतच होता. आहे. मात्र स्वप्न का बघू नये? कुणास ठाऊक ते स्वप्न खरंही होईल. स्वप्न बघण्यात काहीच गैर नाही. मी एक स्वप्न पाहिलंच होतं. ते असंच सुंदर होतं, पण ते स्वप्न तुटलं. वास्तव म्हणजे काय हे मला समजलं. ते स्वप्न खरंच पूर्णतः तुटलं आहे? राधेनं विचारलं. मी निरुत्तर झाले. ती पुढे म्हणाली, आपण थोड्या वेळापूर्वी याबाबत बोललो आहोत. जीवनात संधी प्रत्येकाला मिळालीच असं नाही. ते दैवावर अवलंबून आहे. मात्र ज्यांना संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे तुमच्यावरही अवलंबून आहे. मी तुला असं मुळीच म्हणत नाही की तुला मिळालेल्या संधीचं सोनं कर. बहुधा तुला नवी संधीही मिळेल. तुझी इच्छा नसेल तर तू पुन्हा भूतकाळात डोकावू नको. मी फक्त माझं मत जाहीर केलं. हो, इथून जाताच मला तो निर्णय घ्यायचा आहे. देवी, तुम्ही मानवी जीवनाचे सगळेच पैलू जाणता. तुम्ही श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर दुःखी होतात असं म्हटलं. मी अश्रू ढाळले असंही म्हटले. हे माझ्यासाठी अनपेक्षित आहे. तुम्ही संयमाने आणि विवेकाने परिस्थिती हाताळली असेल असं मला वाटत होतं. राधा किंचित हसून म्हणाली, श्रीकृष्णांना राक्षसांचा संहार करायचा होता म्हणून त्यांनी मानवी जन्म स्वीकारला होता. त्यामुळे त्यांनी अनेकदा मानवी देहाच्या मर्यादा सोडून ईश्वरी कार्य केलं. अन्यथा इतक्या लहान मुलाला कंसाचा वध करणं शक्यच नव्हतं. पण मला त्या मर्यादा सोडता आल्या नाहीत. मुळात मी या पृथ्वीवर का आले हे तू जाणतेस. मला गतकाळाचं स्मरण होतं. तरी मला माणसाप्रमाणेच जगायचं होतं. एक स्त्री ज्या भावनांना अनुभवते त्या सर्व भावना मी अनुभवल्या. मला पृथ्वीवर येण्याचा शापच असूयेमुळे मिळाला. त्यामुळे असूयेला मनात येऊ द्यायचं नाही हे मी ठरवलंच होतं. पण मी एका सामान्य गोपीचं जीवन जगत होते. माझ्या सखीचा विवाह झाला. त्यांना मुलं झाली आणि काही वर्षांनी त्यांनी नातवंडाचं सुमुखही पाहिलं. मी मात्र एकटीच होते. तिकडे श्रीकृष्ण युद्ध, राजनीती, त्यांचं कुटुंब आणि कुरूंच्या कलहात व्यस्त होतं. त्यांना प्रद्युम्नासारखे तेजस्वी पुत्र आहेत हे ऐकून होते मी. त्यांनी अनेक विवाह केले हे सुद्धा मला माहीत होतं. तरी मी त्यांची प्रतीक्षा करणं सोडलं नाही. जाऊ दे, माझं दुःख माझ्या मनात असलेलंच बरं. तसाही बराच काळ लोटला आहे. ती आठवणही काढायला नको. बराच काळ लोटला असला तरी जवळपास 100 वर्षांचा विरह विसरण्याजोगा असेल असं मला वाटत नाही. तुमच्या बोलण्यावरूनही जाणवतं की तुम्हाला आजही ते दिवस नीट आठवतात. तुम्ही तुमच्या नात्याची रमणीय बाजू सांगितली, पण तुमचा विरह, वेदना आणि दुःखही तुम्ही सांगायला हवं. जे तुला वाटलं तेच मला वाटलं. त्यात वेगळं सांगावं असं काय? तुम्ही विषय टाळत आहात सखी म्हणून.
मी पुन्हा एकदा एखाद्या भावनिक वाक्याचा आधार घेऊन राधेला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रवृत्त करण्यापूर्वीच ती म्हणाली, समजलं. सखीला दुःखही सांगायला हवं. तू म्हणालीस ते खरं आहे की एका शतकाहून अधिक काळ विरह सहन करणं मला अत्यंत दुःखदायीच होतं. श्रीकृष्ण वृंदावनातून बाहेर पडले तेव्हा आम्ही तसे तरुणही नव्हतो. मी त्यांना पुन्हा भेटेल तेव्हा आम्ही दोघं वृद्ध झालो होतो. बराच काळ लोटला गेला होता. कुरुक्षेत्राचं युद्ध झालं होतं. बरेच सामाजिक बदलही झाले होते. मी बालपणीच्या आठवणींचा विचार करतच जगले. मग श्रीकृष्णांशी भेट कशी झाली ते स्वतःहून वृंदावनात आले की तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलात? सांगते.